भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. गांधीजींनी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते? गांधीजींनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले होते. गांधीजींनी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते? गांधीजींनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हे होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हे होते. लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? लोधी घराण्याचे संस्थापक बहलोल लोधी हे होते. लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? लोधी घराण्याचे संस्थापक बहलोल लोधी हे होते. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? 42व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? 42व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात. होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते? होमिओपॅथीचे संस्थापक जर्मन वैद्य डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे होते. होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते? होमिओपॅथीचे संस्थापक जर्मन वैद्य डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे होते. फळे विकण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? फळे पिकवण्यासाठी इथिलीन आणि ॲसिटिलीन वायू वापरला जातो. फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? फळे पिकवण्यासाठी इथिलीन आणि ॲसिटिलीन वायू वापरला जातो. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना कोणता आहे? भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला महिना कोणता आहे? भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र आहे. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावे लागते? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय 25 असावे लागते. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावे लागते? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय 25 असावे लागते. सांची स्तूप कोणी बांधला? सांची स्तूप अशोकाने बांधला. सांची स्तूप कोणी बांधला? सांची स्तूप अशोकाने बांधला. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? यक्षगान हे कर्नाटक या राज्यातील लोकनृत्य आहे. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? यक्षगान हे कर्नाटक राज्यातील लोकनृत्य आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा बनवते? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा बनवते. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा बनवते? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा बनवते. कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे? कांद्याचा खाण्यायोग्य भाग खोड आहे. कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे? कांद्याचा खाण्यायोग्य भाग खोड आहे. ऑडिओ श्रेणीतील ध्वनिलहरींची वारंवारिता किती असते? ऑडिओ श्रेणीतील ध्वनिलहरींची वारंवारिता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी असते. ऑडिओ श्रेणीतील ध्वनिलहरींची वारंवारिता किती असते? ऑडिओ श्रेणीतील ध्वनिलहरींची वारंवारिता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतके असते. मधुबनी ही कोणत्या राज्यातील लोकचित्रकला शैली आहे? मधुबनी ही बिहार राज्यातील लोकचित्रकला शैली आहे. मधुबनी ही कोणत्या राज्यातील लोकचित्रकला शैली आहे? मधुबनी ही बिहार राज्यातील लोकचित्रकला शैली आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशात आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर नेपाळ या देशात आहे. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे होते. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे होते. जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नद्या तयार करतात? जगातील सर्वात मोठा डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या तयार करतात. जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नद्या तयार करतात? जगातील सर्वात मोठा डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या तयार करतात. जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नद्या तयार करतात? जगातील सर्वात मोठा डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या तयार करतात. जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणत्या नद्या तयार करतात? जगातील सर्वात मोठा डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या तयार करतात. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे होते. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे होते. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे?
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशात आहे. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ या देशात आहे. मधुबनी ही कोणत्या राज्यातील लोकचित्रकला शैली आहे? मधुबनी ही बिहार राज्यातील लोकचित्रकला शैली आहे. मधुबनी हे कोणत्या राज्यातील लोकचित्रकला शैली आहे? मधुबनी ही बिहार राज्यातील लोकचित्रकला शैली आहे. ऑडिओ श्रेणीतील ध्वनी लहरींची वारंवारता किती असते? ऑडिओ श्रेणीतील ध्वनी लहरींची वारंवारता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी असते. ऑडिओ श्रेणीतील ध्वनी लहरींची वारंवारता किती असते? ऑडिओ श्रेणीतील ध्वनी लहरींची वारंवारता 20 ते 20,000 हर्ट्झ इतकी असते. कांद्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? कांद्याचा खोड हा भाग खाण्यायोग्य असतो. कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता असतो? कांद्याचा खाण्यायोग्य भाग खोड असतो. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा बनवते? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा बनवते. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा बनवते? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा बनवते. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? यक्षगान हे कर्नाटक या राज्यातील लोकनृत्य आहे. यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? यक्षगान हे कर्नाटक या राज्यातील लोकनृत्य आहे. सांची स्तूप कोणी बांधला? सांची स्तूप अशोकाने बांधला. सांची स्तूप कोणी बांधला? सांची स्तूप अशोकाने बांधला. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावे लागते? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय 25 असावे लागते. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय किती असावे लागते? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी वय 25 असावे लागते. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात? पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वाद्य वाजवतात. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात? पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी हे वाद्य वाजवतात. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना कोणता आहे? भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र आहे. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना कोणता आहे? भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र आहे. फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? फळे पिकवण्यासाठी इथिलीन आणि ॲसिटिलीन हे दोन वायू वापरला जातो. फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? फळे पिकवण्यासाठी इथिलीन आणि ॲसिटिलीन वायू वापरला जातो. होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते? होमिओपॅथीचे संस्थापक जर्मन वैद्य सॅम्युएल हॅनिमन हे होते. होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते? होमिओपॅथीचे संस्थापक जर्मन वैद्य डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे होते. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? 42व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात. कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात? 42व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात. लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? लोधी घराण्याचे संस्थापक बहलोल लोधी हे होते. लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? लोधी घराण्याचे संस्थापक बहलोल लोधी हे होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते. गांधीजींनी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते? गांधीजींनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले होते. गांधीजींनी कोणाला आपले राजकीय गुरु मानले होते? गांधीजींनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.